नुकतीच भारतीय जनता पार्टी यांच्याकडून प्रदेश कार्यालयाकडून नियुक्ती करण्यात आलेली आहे। भारतीय जनता पार्टीचे नवीन जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी रविराज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्याकडे जे तालुके देण्यात आले त्या तालुक्याची जबाबदारी त्यांनी आज स्वीकार करत आहे। रविराज भाऊ, काय म्हणणार, एकूणच या संपूर्ण भाजपाच्या टीमला आता मजबूत करण्याची जबाबदारी तुमच्यावर आली, काय प्रतिक्रिया तुमची? हा भारतीय जनता पार्टीचा जुन्या कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि त्यांच्या मोठ्या प्रमाणात माझ्याकडून एक आशा अपेक्षा आहे आणि त्या पूर्ण करायचा मी प्रयत्न करणार आहे। आता अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून आमचे राष्ट्रीय नेते आणि भारताचे लाडके पंतप्रधान मोदीजींनी आता नुकताच पाकिस्तान विरुद्धचं शीतयुद्ध म्हणा की युद्ध भारताच्या बाजूने झुकवलं आणि जिंकवलं आहे आणि त्यांना विकसित भारताची जी मोदीजींची संकल्पना आहे त्या संकल्पनेतून आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी देशातलं पहिलं राज्य विकसित राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे आणणार आहे आणि आमचे अमरावती जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांची ताकद आमच्या सोबत आहे आणि या सर्वांच्या आशीर्वादाने आणि ताकदीने आमच्या अमरावती जिल्ह्याचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बोंडे साहेब, शहरचे जिल्हाध्यक्ष पोटे साहेब आणि ज्यांना हिंदुत्वाची श्रेणी म्हटल्या जाते अशा नवनीत भाभी यांच्या मार्गदर्शनात आम्ही जिल्हा परिषदवर म्हणजे एवढ्या वर्षापासून आतापर्यंत भारतीय जनता पार्टीला भाजपचा झेंडा फडकवता आला नाही आणि तो फडकवण्याचं आमचं टार्गेट आहे। 100% आम्ही जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवणार आणि त्याचबरोबर नगर परिषद, पंचायत समिती आणि या साऱ्या निवडणुका आम्ही जिंकणारच। मागच्या काळात आम्ही 5 पैकी 5ही भारतीय जनता पार्टीचे आमदार अमरावती जिल्ह्यातून निवडून आणलेले आहे आणि भारतीय जनता पार्टीचा जुना कार्यकर्ता आज जिल्हाध्यक्ष झाला आहे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मनात एक जोश आणि चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि नक्कीच त्या पूर्ण ताकदीनं अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपमय करणार आहे। एकूणच ज्या प्रकारे जिल्हा परिषद मध्ये काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना इव्हन सत्तेमध्ये आली आहे कुठेतरी तिरंगी युती करून, परंतु आता भाजपची जी ताकद आहे, अचलपूर आहे, तिवसा आहे आणि बाकीची मतदारसंघामध्ये ताकद वाढली, त्याचा आता निश्चित रूपामध्ये एक नेतृत्व निर्माण नवीन झालेलं आहे, काय म्हणणार? बिलकुल 100% विधानसभेतून आमचे आमदार निवडून आलेले आहे आणि एक मोदीजींनी जे जागतिक लेवलवर कामगिरी केली त्यात जनतेचे सुद्धा मोदीजींच्या बाजूने कल आहे आणि आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे महाराष्ट्राला ज्या दिशेने नेत आहे की डॉलर्समध्ये मोठी गुंतवणूक महाराष्ट्राने मिळवलेली आहे आणि तापीचा नुकताच करार त्यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत केलेला आहे। शेतकरी बांधवांना सुद्धा एक त्यांच्याकडून खूप मोठी आशा आहे आणि जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आणि प्रदेशाचे बावनकुळे साहेब प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देत आहे, ताकद देत आहे आणि छोटे सर्वसामान्य माणसाचे छोटे प्रश्न सुद्धा ते हाताळत आहे, त्याच्यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळत आहे असं चित्र आहे। त्याच्याने हमखास 100% आम्ही जिल्हा परिषद जिंकणार म्हणजे जिंकणार। एकूणच ज्या प्रकारे विधानसभेच्या मागच्या निवडणुकीमध्ये तुषार भारती, जगदीश गुप्ता यासारख्या नेत्यांनी बंडखोरी केली, आता पक्ष त्यांच्यावर कारवाई करणार, हा विषय राज्याच्या सृष्टीचा आहे। प्रदेशाध्यक्ष, राज्याचे प्रमुख नेते हा निर्णय घेतील। आमचा जो विषय आहे हा जिल्हा लेवलचा आहे। शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे आता गटबाजीचा विषय होता, विधानसभा निवडणूक झाल्यानंतर गटबाजी खूप झाली होती आणि गटबाजीमुळे बंडखोरी सुद्धा निर्माण झाली, इथे म्हणा, अचलपूरमध्ये म्हणा, विविध असे गट पडलेले आहेत, परंतु आता तुमच्या नेतृत्वामध्ये काम कसं? बिलकुल गटबाजी एवढी तर राजकारणात चालतात। मी तर म्हणतो भारतीय जनता पार्टीत फारच कमी प्रमाण आहे, बाकीच्या पार्टीच्या तुलनेत फारच कमी आहे आणि त्या सर्वांना विश्वासाने एका ठिकाणी बसवण्याची ताकद आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यात आहे। त्यामुळे पुढे बंडखोरी दिसणार नाही आणि गटबाजी दिसणार नाही। एक संघपणे, एक ताकदीनं, एक दिलानं 100% भाजप या अमरावती जिल्ह्यात दिसणार आहे, एवढं नक्कीच आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपचा झेंडा हा
जिल्हा परिषद अमरावती नव्हे तर संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सर्व कमळचा झेंडा लागणार या प्रकारचा संकल्प रविराज देशमुख यांनी घेतलाय. रविराज देशमुख हेच जे तिवसा मतदारसंघातून भावी आमदार होते, परंतु त्यांनी आमदाराची धुरा ही राजेश वानकडे यांच्या गळ्यात टाकली आणि ते त्याचा हार विजय घेऊन आज जिल्हा परिषद अमरावती ही काबीज करणार आणि अमरावती जिल्हा ग्रामीणचा कुशल नेतृत्व निर्माण होणार या प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. मी कॅमेरा पर्सन धीरज सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती.